नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्री. केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुट्टिंगल मंदिरात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 80 भाविकांचा होरपळून मृत्यू. आणि आझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी. आणि आता सविस्तर वृत्त. विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये असून ती अखंड राहिली पाहिजेत असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुन सिंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. लोकशाहीमध्ये सहिष्णुता, सहनशीलता आणि विरोधी मतांचा आदर करणं ही मूल्य युवकांच्या अंगी बाणवणं महत्त्वाचं आहे असं मुखर्जी यावेळी म्हणाले. सहिष्णुतेमधूनच भारताला बळकटी मिळाली आहे. त्यात वाद किंवा मतभेद असू शकतात. काही मतं पटली नसली तरी आपण ती नाकारू शकत नाही असं परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जातीय ताणतणाव निर्माण होण्यापासून वेळीच सावधानता बाळगण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. छत्तीसगडमध्ये पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या नक्षलवाद्यांचं पुनर्वसन अभियानाला चांगलंच यश मिळालं असून काल 122 नक्षलवादी पोलिसांना शरण आले आहेत. यामध्ये 11 महिलांचाही समावेश आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत शरण आलेले हे सर्वात अधिक नक्षलवादी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. सागरमाला योजनेअंतर्गत येत्या काळात 4 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून या योजनेमधून 1 कोटी नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सागरमाला योजनेसंदर्भातली दुसरी उच्चस्तरीय बैठक काल दिल्लीत झाली. त्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारनं या योजनेसंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या योजनेमुळे भारताच्या विकासदरात 2% वाढ होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत या योजनेचं उद्घाटन होईल असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काल मागे घेण्यात आला. न्यायालयातल्या सुनावणीनंतर मारडच्या प्रतिनिधींनी तावडे यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. जे रुग्णालयातल्या डॉक्टरांची छळवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसंच मारडनं केलेल्या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत केली जाईल असं आश्वासन तावडे यांनी दिलं. सौर ऊर्जा उत्पादनं पारंपरिक ऊर्जेपेक्षा स्वस्त असल्यानं ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा अवलंब झाला पाहिजे असं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल सांगितलं. ते पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान देत होते. पारंपरिक ऊर्जा जीवाश्म इंधनावर अवलंबून असल्यानं भविष्यात त्याची किती प्रमाणात उपलब्धता होईल हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं सौर ऊर्जा हाच स्वच्छ आणि स्वस्त पर्याय ठरतो असं गोयल म्हणाले. आतापर्यंत देशात 9 कोटी दिवे बदलून त्या जागी LED दिवे बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. भाषा, धर्म, परंपरा या बाबींमध्ये विविधता असलेल्या भारताला एकसंध ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं दिली. नागपूर जिल्हा वकील संघानं आयोजित केलेल्या जस्टिसिया 2016 या 3 दिवसांच्या संमेलनाच्या समारोप समारंभात त्यांनी ही ग्वाही दिली. बाबासाहेबांचे विचार आपण व्यवस्थितपणे अंमलात आणले असते तर आजच्यापेक्षा चांगली परिस्थिती पाहायला मिळाली असती असं त्यांनी यावेळी सांगितलं. बाबासाहेबांनी भारतातल्या नैसर्गिक स्रोतांचा गांभीर्यानं विचार केला होता. त्यातूनच त्यांनी नदीजोड प्रकल्प, जलसंधारण तसंच पिण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करण्याचा विचारही मांडला होता. त्यांचे हे विचार प्रत्यक्षात आणले गेले असते तर आज पाण्याची समस्या राहिली नसती असं मतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.
भारतीय घटनेचे शिल्पकार आणि तळागाळातल्या लोकांचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त मुंबईत कालपासून एक 3 दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आंबेडकर विचार महोत्सव समितीनं आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या उद्घाटनाला काल काही परदेशी पाहुण्यांसह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। सिने अभिनेते आमिर खान, गायक हरिहरन, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ISARचे अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात, मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, ब्रिटनहून गौतम चक्रवर्ती, अमेरिकेहून प्राध्यापक केविन ब्राउन, नेपाळ सरकारमधले मंत्री आणि बाबासाहेबांचे हजारो अनुयायी यांचा यामध्ये समावेश होता। डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत संगीत मैफल आणि लघुपट यावेळी सादर करण्यात आला। राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि बहुजन उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी या उद्देशानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती महोत्सव समितीचे निमंत्रक डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली। बाबासाहेब आंबेडकर केवळ भारताचेच नव्हे तर जागतिक नेते होते, ज्याच्यावेळी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो त्यावेळी बाबासाहेबांचे विचार आणि साहित्य आपल्याला प्रेरणा देतं, असे गौरवोद्गार अभिनेता आमिर खान याने यावेळी काढले। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाचं उद्घाटन काल कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं झालं। अध्यक्ष प्रकाश आवाडे आणि रवी राजपुते यांनी महोत्सवाचा उद्देश विशद केला। वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून 18 पगड जाती होत्या, पण तेव्हा त्यांच्यात भेदभाव नव्हता, असं छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं। सर्वधर्मीय मंगल मैत्री या कार्यक्रमाचा याप्रसंगी आरंभ करण्यात आला। भंते राहुल बोधी, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामी, बिशप डॉक्टर संजय आढाव, अर्थतज्ञ BJ पाटील, मुफ्ती मोहम्मद अबूबकर कासमी आदी मान्यवर यावेळी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम असून राज्यातून जोपर्यंत दुष्काळ हटत नाही तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं। कोल्हापूरमध्ये काल सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। सदाशिवराव मंडलिक हे अनुभव आणि कर्तृत्व संपन्न व्यक्ती होते। त्यांनी दूधगंगा आणि वेदगंगेचं पाणी एकत्र आणलं, अशा शब्दात मंडलिक यांनी केलेल्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं। यावेळी कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। जी कामं 15 वर्षात झाली नाहीत ती कामं युती सरकारनं गेल्या काही महिन्यात केली आहेत। सरकारनं 21,000 कोटी रुपये FRPच्या माध्यमातून दिले असून सहकारी कारखानदारी टिकवून ठेवण्याचं काम युतीच्या सरकारनं केलं आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाहू महाराज, खासदार राजू शेट्टी, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांनीही आपले विचार मांडले। महाराष्ट्रातील ऊसाची शेती बंद करावी, ज्यामुळे यासाठी लागणारं पाणी दुष्काळी भागांना पुरवता येईल, असं मत स्वराज्य अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। मराठवाड़ा में भी आज भी इस बार भी एक बहुत बड़ा क्षेत्रफल है, मेरे पास आंकड़ा नहीं है, लेकिन मराठवाड़ा में भी गन्ने की खेती बड़े पैमाने पे हुई, जिसके बारे में यहाँ के पर्यावरणविद बार बार कह रहे हैं कि कृपया इसको तो रुकवाइए। स्वराज अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्यात आला होता। त्यानंतर योगेंद्र यादव यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता। राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती संदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली होती, मात्र अजूनही त्याचं उत्तर आलेलं नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांसाठी त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी यादव यांनी केली।
आबकारी शुल्कात झालेल्या वाढीच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून सराफा व्यावसायिकांनी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 12 एप्रिलला मुंबईतल्या झवेरी बाजाराला भेट देणार असून सराफा व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली। ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। भाजपा सरकार हे व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून समजला जातो, मात्र त्याच व्यापाऱ्यांचे हाल या सरकारनं केलं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। मात्र काँग्रेस पक्ष सराफा व्यावसायिकांच्या पाठीशी उभा आहे असंही ते म्हणाले। देवनार डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथंही राहुल गांधी जाणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं। देवनार डम्पिंगमुळे मुंबईकरांचे हाल झाले असून इथं रोगराई पसरली आहे, मात्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोपही निरुपम यांनी केला। माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह ज्वेलर्स असोसिएशनचे अधिकारी या पत्रपरिषदेला उपस्थित होते। बोलीभाषा टिकली तर संस्कृती टिकेल। येत्या 40 ते 50 वर्षात शेकडो बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका आहे। भाषा जगवायची असेल तर माणूस जगला पाहिजे असं मत साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं। खानदेश विकास प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते। खानदेशचा विकास करायचा असेल तर खानदेश वैधानिक मंडळ असलं पाहिजे असं सबनीस यांनी यावेळी स्पष्ट केलं। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बोलीभाषेकरता स्वतंत्र अध्यासन सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं 2015 मध्ये घेतलेल्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या अतुल कानडेचं काल अहमदनगर शहरात एसटी स्टँडपासून त्याचं राहतं घर सारसनगरपर्यंत स्वागत करण्यात आलं। 439 गुण मिळवून त्यानं यंदा राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। अतुल कानडेचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेत झालं। त्यानंतर पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून संगणकशास्त्रात पदवी घेऊन त्यानं स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केलं होतं। तिसऱ्या प्रयत्नात त्यानं हा यशाचा पल्ला गाठला असून राज्य उत्पादन शुल्क विभागात त्याची अधीक्षकपदी निवड झाली आहे। जिद्द आणि चिकाटी ठेवली तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये ध्येय सहज गाठता येतं असल्याचा विश्वास त्यानं दूरदर्शनकडे व्यक्त केला। मला खात्री होती की यावेळेसच्या परीक्षेत माझं क्लास 1 पोस्टला नक्की सिलेक्शन होईल आणि राज्यातून संपूर्ण राज्यातून प्रथम येईल असं वाटलं नव्हतं। माझ्याबरोबर मित्र होते, त्यांनी मला अभ्यासाला खूप मदत केली। 10वीला असताना वडील एक्सपायर झाले होते 2006 मध्ये। त्यानंतर मला आईने, मामांनी आणि मावशीने खूप सपोर्ट केला। वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही किंवा कुठल्याही आर्थिक बाबतीत मला कशाची कमी जाणवू दिली नाही। त्यामुळे मला माझं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करता आलं व आत्ताचं असं उत्तुंग यश प्राप्त करता आलं। मला अभिमान आहे की मी नगर शहराचं नाव मोठं केलंय व पुढेही UPSCतून अजून IAS किंवा IPS साठी प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे व पुढेही नक्कीच असंच यश संपादन करण्याची माझी नक्कीच प्रयत्न असेल। केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातल्या परावूर तालुक्यातल्या पुट्टिंगल मंदिरात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 80हून अधिक भाविकांचा होरपळून बळी गेला असून 200हून अधिक जण जखमी झाले आहेत। या मंदिरात सुरू असलेल्या उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीच्या वेळी ही दुर्घटना घडली। जखमींवर नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। इपोह इथं सुरू असलेल्या अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाबरोबर होणार आहे। या लढतीत भारताचं पारडं जड वाटत असलं तरी गुणतालिकेत भारतापेक्षा 1 गुणानं आघाडीवर असलेल्या कॅनडाला रोखणं महत्त्वाचं ठरणार आहे। या स्पर्धेत कॅनडाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यानं जपानवर मात केली असून न्यूझीलंडला बरोबरीत रोखलं आहे। हे भारताला विसरून चालणार नाही। हवामान। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्री। केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुट्टिंगल मंदिरात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 80 भाविकांचा होरपळून मृत्यू। आणि अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.